सुप्रभात मित्रांनो, मी आता चाललोय फुलाने. बघा ही परडी घेतली मी आता. आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे फुलाने चाललो मी. तर मित्रांनो, आज आहे पाऊस. आज पावसाचं वातावरण सांगितलंय. तर पाऊस पडतोय पण. आणि माझ्या मागे तुम्हाला दाखवतोय बघा, हे नदीला लागलेलं धुकं तुम्हाला दिसते की नाही बघा, दिसते धुकं. तरी नदीला लागलं धुकं, त्याच्यामुळे आज पूर्ण पाऊस असणार आहे. आणि तर चला तर मित्रांनो, चला हे बघा, हे तर कोसळलं. हे बघा, हे पुरं लाल माती इथून कोसळले. इथून जायचं कसं, छोटासा रस्ता आहे ते बघा. हा बघा, हा प्राणी कोणता आहे, त्याचा मी बघा पाय लावतो, त्याला काय होत बघा, त्याला सागर गोटा बोलतात. मातीतून पाणी येते, जी तळी आहे आतमध्ये एवढं पाणी नाही आहे, इथे पाणी खूप आहे बघा. हे झऱ्याचं पाणी येतंय. आणि हे पण, हे बघा, हे पण झऱ्याचंच पाणी आहे ना. हे बघा कसं पाणी धाबा धाबा पडतंय. हे बघा मित्रांनो, हे पूर्ण जंगल आहे आमच्या इकडचं. मंदिर आहे. आणि हे नदीला लागलेलं धुकं आहे. हे बघा, मित्रांनो बघा, आहे असं धुकं लागलेलं आहे. श्रीदेव ग्रामदेवता, आमची ग्रामदेवता. हे बघा ग्रामदेवता आमची. जय देवरवळा. तर मित्रांनो, फुलं काय जास्त भेटली नाही मला आता. हे बघा, एवढी 4 फुलं मिळालेत. तर बघतो ब्राह्मणवाडीत जाऊन आतेकडे. मित्रांनो, हा रस्ता कसा आहे बघा. ह्या रस्त्यावर एकदा पाय स्लिप झाला की डायरेक्ट एंडमध्ये डायरेक्ट खाली.
कारण हे बघा इथे शेवाळ वगैरे लागले. मित्रांनो हे बघा, हे रानटी फुल आहेत. हे बघा व्हाईट, हे रानटी फुल आहे, पण खूप छान दिसतं ते. हे बघा. तर मित्रांनो ही आमची आहे ब्राह्मणवाडी. ब्राह्मणवाडीमध्ये मी चाललोय आणि आजूबाजूला दाट झाडी म्हणजे झाडं. हे बघा, हे असा रस्ता आहे ब्राह्मणवाडीचा. बघा मित्रांनो किती अंधार झालाय बघा. किती अर्थ लावा की किती जोराचा पाऊस येणार आहे इकडे. फुले जंगल आहे. आता आपण आलोय इथून, वरून आलो आपण. हे बघा, हे आमच्या आतेचं घर. त्या आते होती ब्राह्मण आते होती, ती ऑफ झाली. तिचं हे घर आहे, रामभाऊचं घर. मित्रांनो मी आता चाललो घरी. पाऊस पण खूप आहे आणि फुलं काय जास्त मिळालीच नाही. एका छत्री पण पकडत लागते, फुलं पण आहे. रस्त्याला आलो मी. मित्र इकडे बघा किती पाऊस पडतोय. चला मी तुला खाली जाऊन येऊया. मित्रांनो हे बघा दरड कशी कोसळली आहे बघा. हे दिसतंय. हे बघा ही दरड कोसळली आहे पूर्ण पावसामध्ये. हे या वर्षीचं नाही, 2 वर्षापूर्वीच आहे. आणि बघा पाणी बघा कुठे येते बघा. अशी हालत आहे कोकणामध्ये. आणि इकडे लागलेलं धुकं आहे. बघा धुकं आणि पाऊस. बघा पूर्ण धुकं इकडे पण आलंय. हे बघा हे ग्रामदेवीचं मंदिर आमचं आहे.